महापालिकेच्या महासभेत शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा चांगलाच गाजलाय. गॅस पाईपलाईनसाठी झालेली खोदाई, सिंहस्थ प्राधिकरणाची कामं आणि स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांमुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याचा आरोप नगरसेवकांनी केलाय. यानंतर एमएनजीएलच्या रस्ते खोदाईची चौकशी करण्याचे निर्देश महापौर हेमगौरी आडके यांनी दिलेत. आहे आणि त्यासाठी आपण सर्व लोकप्रतिनिधींनी मांडलेली ही जी भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची आणि संवेदनशील आहे. पहिली तर जी गोष्ट आहे जी सगळ्यांनी निदर्शनास आणून दिलेली आहे ती म्हणजे की ह्या सगळ्या प्राधिकरणाच्या आणि आपल्या कामामध्ये हा जो असमन्वय निर्माण झालेला आहे त्या विषयामध्ये हे टेंडर सेलची जी कॉन्सेप्ट आहे यापुढे नाशिक महानगरपालिकेशी रिलेटेड, मी कुंभशी नाही म्हणत आहे, नाशिक महानगरपालिकेशी रिलेटेड एकही टेंडर सेलमध्ये होणार नाही. टेंडर सेल रद्द. महानगरपालिकेच्या निविदांसाठी महानगरपालिकेच्या निविदा या फक्त आणि फक्त महानगरपालिके थ्रूच होतील, पहिली गोष्ट. त्याचबरोबर आपला हा जो असमन्वय आहे, आपण सगळ्यांनी उहापोह केलेला आहे की कुंभ प्राधिकरण आयुक्त आज इथे सगळ्यांना अपेक्षित होते, ते इथे अनुपस्थित राहिले आहेत. त्यासाठी एक स्पेशल इंटरॅक्शन हे भोरे सभागृहामध्ये कुंभ प्राधिकरण आयुक्तांसोबत सर्व नगरसेवकांचं आपण अरेंज करू आणि ते लवकरात लवकर होणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर म्हणजे त्या चर्चेमध्ये आता हे ज्या गोष्टी आपण सांगतोय त्या एक एक गोष्टी ज्या काही सभागृहात सकाळपासून चर्चेला आलेल्या आहेत, सगळे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ज्यांनी आत्तापर्यंत कुठेही लँडफिलिंगमध्ये जे खड्डे बुजवणार आहे तिथे सायनेजेस असतील, जे काल आपल्याला माहिती आहे की सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं आहे. परवानगीपेक्षा अधिक खोदाई झाल्याचं आढळल्यास संबंधितांकडून तिप्पट दंड वसूल केला जाणार आहे. एमएनजीएलचे नाशिक विभागीय अधिकारी संदीप श्रीवास्तव यांच्या बदली आणि निलंबनाचा प्रस्ताव शासन आणि कंपनीच्या मुख्यालयाकडे पाठवण्याचा निर्णय देखील करण्यात आला. अशा प्रकारचा हलगर्जीपणा त्यांनी केला आहे. मग ते फक्त रस्त्याचे कामं नव्हे तर ड्रेनेज आणि वॉटर वर्क्समध्ये देखील ज्यांनी अशा प्रकारचा हलगर्जीपणा केलेला आहे त्यात जिंदाल पण आहे. ह्या सगळ्यांना 1,00,000 रुपये दर दिवशी पेनल्टी लागू करण्यात येत आहे. त्याचबरोबर याशिवाय घरगुती गॅस कनेक्शनची प्रक्रिया 2 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. प्रक्रिया पूर्ण न झाल्यास एमएनजीएल विरोधामध्ये फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले. तर हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारांना दररोज 1,00,000 रुपयांचा दंड आणि खड्डे बुजवण्यासाठी कोल्ड मिक्सचा वापर करण्याचे आदेश देखील देण्यात आले. आता एमएनजीएल आपले काम वेळेवरती पूर्ण करणार का याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.